मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आशा सोडलेली आहेत की कुठल्याही प्रकारचा आम्हाला कार्यकाळ वाढवून भेटणार नाहीत आणि सरकार आमचा कुठलाही निर्णय सध्या त्याच्यावर निर्णय द्यायला तयार नाही. आमच्या बाजूने एवढं सगळे तुकाराम बाबा असेल, बालाजी पाटील चाकूरकर साहेब असेल, एवढे सगळे लढत असताना एवढे सगळे परिश्रम करून आमच्या हाती नेमकी काय आलेलं आहे, एवढे सगळे मोर्चे करून एवढे सगळे आंदोलन करून नेमक्या आमच्या हाताला काय आलेलं आहे हा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसमोर खूप मोठा प्रश्न आहे. नेमकी हे सरकार नेमकी कधी आमचा निर्णय घेणार आहे? जसं की सांगत होते की पहिल्यापासून एकनाथ शिंदे साहेब आहे ते या योजनेसंदर्भात खूप पॉझिटिव्ह आहे. ते नक्कीच या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. नक्की ते सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना कुठंतरी न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल. पण जसं आपण बघितलं की भरपूर दिवसापासून असेल महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, त्याच्यानंतर जिल्हा परिषद अशा सारख्या निवडणुका सध्या सुरू आहेत आणि त्याच्यामुळे आचारसंहिता लागू आहेत आणि आचारसंहिता लागू असल्यामुळं ते कुठलेही निर्णय देत नाहीये. सगळ्या योजना पुढे ढकलत आहे. भरपूर साऱ्या योजनांच्या पैसे सुद्धा रखडून ठेवलेले आहे. लाडकी बहीण योजना असेल, पीएम किसान सन्मान निधी असेल, नमो शेतकरी असेल, या सगळ्या योजनेचे पैसे सुद्धा तिथं थांबलेले आहेत. पैसे सुद्धा त्यांच्या जमा होत नाहीये महिलांच्या अकाउंटला मध्ये. अशा बऱ्याचशा योजना सध्या स्थगिती आहेत आणि का तर ते महानगरपालिकाच्या निवडणुकी झाल्या, त्याच्या पाठोपाठच लगे नगरपालिकाच्या निवडणुकी झाल्या, त्याच्यानंतर महानगरपालिकाच्या निवडणुकी झाल्या आणि आता लगेच जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुकी लागल्या. त्याची डेट जाहीर झाली आणि त्याच्यामुळं आचारसंहिता लागलेली आहे आणि या सगळ्या आचारसंहितामुळं यांची सगळ्यांची अस्ताव्यस्त चालू आहे. प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असेल, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, हे सगळे अस्ताव्यस्त झालेले आहे. त्याच्यामुळं यांना ठोस भेटून तुकाराम बाबा असेल, बालाजी पाटील चाकूर यांना सगळ्या प्रत्यक्ष भेटून कशा पद्धतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा कशा प्रकारे निर्णय लावायचा, यांना कशा पद्धतीनं पुढील निर्णय द्यायचा, यांना कशा पद्धतीनं न्याय द्यायचा, अशा सगळ्या बाबी यांच्यासोबत चर्चा करायला सुद्धा वेळ नाहीये. आणि नक्कीच अशी आशा आहेत की सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांनी आशा सोडून चालू नका. जसं ही आचारसंहिता जिल्हा परिषद निवडणुका संपतील, नक्कीच कुठंतरी एक आस ठेवा की नक्कीच ही निवडणूक संपल्यानंतर कुठंतरी आपल्या बाजूनं कोणीतरी लढेल आणि नक्कीच आपल्याला काहीतरी का होईना आता कुठंतरी काहीतरी निर्णय सरकारने द्यायला पाहिजे. जसं की त्यांना अंशकालीन 10% आरक्षण देऊन पुढील मेगाभरतीसाठी त्यांना त्याच्यामध्ये जागा द्यावी, राखीव जागा द्यावी, वयाची त्यांना शिथिलता द्यावी. त्याचसोबतच प्रशिक्षणार्थ्यांना कुठं कंत्राटी स्वरूपात होईना कुठं जॉईन करून घ्यावं, कुठं प्रशिक्षणार्थ्यांना जिथं जर काही वॅकन्सी जागा असेल तर त्या ठिकाणी तिथं त्यांना जॉईन करून द्यावं. ज्यांना 11 महिन्याचा अनुभव आलेला आहे, त्यांना कामाचं सगळं स्वरूप माहिती आहे, ज्यांना कामाची सगळी अनुभव आलेला आहे, त्यांच्याकडे त्याचं सर्टिफिकेट आहे, तर या कामाचा कुठंतरी त्यांना फायदा झाला पाहिजे. कुठंतरी या प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार भेटला पाहिजे. या दृष्टीने सरकारनं निर्णय घेतला पाहिजे. जसं की मागं त्यांनी स्वयंरोजगार योजना असेल, ज्याच्यामधून लोन भेटत आहेत, अशा बऱ्याचशा योजना, पण त्या सगळ्या योजना खरोखर लाभ झाला पाहिजे या सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना, या गोरगरिबांच्या मुलांना लाभ झाला पाहिजे. अशा काही योजना, अशा काही स्कीम किंवा असा काही रोजगार तयार केला पाहिजे जेणेकरून या सगळ्यांच्या मुलांच्या ज्या हाताला आहे काम लागल आणि हे जे 11 महिने ज्यांनी काम केलं त्या कामाचा त्यांना पश्चाताप झाला नाही पाहिजे की आम्ही जे काम केलंय ते अजून दुसऱ्या कोणी मुलांनी करावं आणि त्यांना सुद्धा अशी उपासमाराची किंवा अशी वेळ आमच्यासारखी येऊ नये, यासाठीच हे सगळे प्रशिक्षणार्थी म्हणत आहे. पुन्हा जर ही योजना सुरू झाली आणि पुन्हाही असे प्रशिक्षणार्थी 6 महिन्यासाठी भरले आणि त्यांनाही अशी आस लावून बसले आणि त्यांच्याही आशाची निराशा झाली आणि हे 6 महिने 11 महिने काम करून काय फायदा आहे? या 6 महिने 11 महिन्याचा जर त्यांना अनुभव आला, त्यांना सगळ्या गोष्टी बघितल्या आणि त्यांना जेव्हा अनुभव आला, सगळ्या गोष्टी समजल्या आणि तेव्हाच या सरकारने त्यांना धक्का मारून हाकलून दिलं, काय फायदा? बरेचसे शिक्षक आहेत, बऱ्याचशा पंचायत समित्या आहेत, बऱ्याचशा महानगरपालिका आहेत. अशा ठिकाणी चांगल्या ठिकाणी हे प्रशिक्षणार्थी एकदम तन मन धन लावून काम करत होते आणि ऐन वेळी त्यांना जेव्हा शिकले ते तिथं पूर्ण काम शिकले आणि तेव्हाच त्यांना इथं तुमचा कार्यकाळ संपला म्हणून हाकलून दिलं.
तर अशी वेळ बाकीच्या प्रशिक्षणार्थ्यावर येऊ नये यासाठी ते प्रशिक्षणार्थी हे सगळे झटत आहेत, हे सगळे सांगत आहेत की अशी जर योजना तुम्ही परत सुरू करू नका. अशी योजना जर सुरू करायची आहे तर या प्रशिक्षणार्थ्यांना पहिला न्याय द्या. या प्रशिक्षणार्थ्यांना तुमच्याकडून न्याय देणं होत नाही तर परत तुम्ही नवीन प्रशिक्षणार्थ्यांना, नवीन मुलांचा जो वेळ आहे तो का वाया घालत आहे. त्यांचं मौल्यवान करिअर करायचं वय आहे, त्यांना तिकडं करिअर करू द्या. या मुलांना जे तुम्ही 11 महिने यांचा वेळ वाया गेला, यांचं करिअर गेलं, यांना कुठंतरी न्याय द्या म्हणजे सगळे समाधानी होतील. तुम्हाला काय वाटतं? या प्रशिक्षणार्थ्यांना नक्की न्याय भेटला पाहिजेत कारण कशा पद्धतीनं या प्रशिक्षणार्थ्यांना सरकारने न्याय दिला पाहिजे, कुठल्या अटीमध्ये सरकार यांना घेऊन कुठंतरी यांच्यासाठी काहीतरी करतील. तुम्हाला काय वाटतं नेमकी कुठल्या अटीमध्ये, कुठल्या नियमामध्ये हे सगळे मुलं बसतील, जे सगळ्या सरकारला कुठलाही नियम तोडता नाही आला पाहिजे आणि हे सगळ्या मुलांना सुद्धा रोजगार भेटला पाहिजे. तर अशा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल, कशा पद्धतीने कोर्टामध्ये आपल्याला जाता येईल, या सगळ्या जे आहे तर या सगळ्याविषयी एक महत्त्वाचा निर्णय घेऊन, सगळ्यांनी महत्त्वाची बैठक घेऊन याच्याविषयी चर्चा नक्की करून त्याचा कुठंतरी एक तोडगा काढला पाहिजे. तरच या योजनेसारख्या योजनेचा आणून त्याचा फायदा होईल. नाहीतर अशा योजना येत राहतील, योजना जात राहतील, प्रशिक्षणार्थ्यांचं, मुलांचं नुकसान होत राहतील. तर अशा ज्या तरुण तडफदार मुलं आहेत, जे 18 ते 35 वयाचे जे मुलं आहेत, तर त्या तडफदार रक्तांचं मुलांचं जे खरोखर ज्यांचं कुठेतरी करिअर घडायचं वय आहे आणि त्या करिअर घडायच्या वयामध्ये जर अशा योजनेमध्ये, अशा स्टिपेंडमध्ये जर ते मुलं बसले तर धड त्यांचं करिअरकडेही लक्ष लागत नाही आणि धड यांना रोजगारही भेटत नाही, म्हणजे या कुठल्याही थराचे राहत नाही. त्याच्यामुळं अशा योजना काढताना या मुलांना पहिलं तुम्ही मार्ग द्या, या मुलांचा कसा तरी रस्ता मोकळा करा, या मुलांना कुठेतरी न्याय द्या, तरच ह्या योजना सुरू करा. बरोबर ना? तुम्हाला काय वाटतं? नक्की सांगा. धन्यवाद.